सायली समोर उघडला अर्जुनचा खोटेपणा। नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की अर्जुन त्याच्या रूम मध्ये असतो। तो कुसुमताईला फोन लावतो आणि म्हणतो, तुम्ही आश्रमात कोणाला तरी सांगता का सायलीच्या सगळ्या जुन्या वस्तू काढून ठेवायला? त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला फॉलो करायचं विसरू नका। आपल्याला पाहायला मिळते की सायली तिथे तेवढ्यात येते आणि म्हणते, कसलं सामान? तेवढ्यात अर्जुन तिला बघून खूपच टेन्शन मध्ये आलेला असतोय। पण तेवढ्यात सायली म्हणते की कोणाशी बोलताय तुम्ही? तेवढ्यात अर्जुन म्हणतो, चैतन्य बरोबर बोलतोय ग। सायली म्हणते, मला फोन द्या, मला त्यांना गणपतीसाठी आमंत्रण द्यायचंय। तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी देतो ना। तो खोटो खोटो फोनवर बोलत असतोय की चैतन्य, उद्या घरी पूजा आहे, नक्की ये, उशीर करू नको अजिबात। पण आपल्याला पाहायला मिळते की इकडे चैतन्य सायलीच्या बाजूला उभा आहे आणि तो सायलीकडे बघतोय। सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही खोटं बोलताय माझ्या बरोबर। अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असते। सायली म्हणते, सायली अर्जुनच्या हातातून फोन हिसकवून घेते आणि म्हणते, तुम्ही कुसुमताई बरोबर बोलत होता, मग माझ्याशी खोटं का बोलला तुम्ही? हे ऐकून अर्जुनला तर खूपच टेन्शन आलेलं असते। आता पुढे नेमकं काय होईल? तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।